बरं का. विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली. यांनी इतर अनेक कामामध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची नियुक्ती ही सुनावणी घेण्यात चालढकल केली. यांनी इतर अनेक कामामध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची नियुक्ती ही ट्रायब्युनल म्हणजे न्याय प्रक्रिया देणारी एक व्यक्ती म्हणून केलेलं आहे. ट्रायब्युनल. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. अशा व्यक्तीनं तटस्थ राहायला पाहिजे असं संविधान म्हणतं. पीठासीन अधिकारी. पण हे पीठासीन अधिकारी ज्यांच्यावर न्यायदानाचं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे, हे ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले आहेत किंवा जे आरोपी आहेत या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले, त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः आणि कारण काय देत आहेत, आत्ता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो. मी या ट्रायब्युनलला सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात. विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो. पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो. तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला. या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत. दुसऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेत आहोत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? 10 तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, आजच्या 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे? तुम्हाला निकाल माहीत आहे का? याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीतून झाला आहे, फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार आहे. हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवरती घेतो. आजच आम्ही वाचलं की मुख्यमंत्री डावोस दौऱ्यावर चालले. जर आज ट्रायब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकारसह अपात्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रायब्युनल डावोसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन? आम्हाला खात्री आहे आपण मुख्यमंत्री राहणार नाही घटनेनुसार, तरी आपण डावोसला जायचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सो कॉल्ड ट्रायब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आधीच ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डावोसला निघणार आहेत काही दिवसात. याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात, घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे. त्याच्यामुळे आज काय होईल
हा एक औपचारिकपणा आहे, फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो. त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं द्यावा लागेल इतकंच. पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत, शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे. सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहेत ते कायदेशीर आहेत. त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना. हा सर्वोच्च. तर तुमचे मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि यासाठी म्हणूनच विधानसभा अध्यक्ष हे स्वतःहून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली, आरोप केलेला आहे. 1.5 वर्षांपासून राज्यात हे घटनाबाह्य सरकार आहे आणि या घटनाबाह्य सरकारबाबतचा निकाल आज लागतोय असं संजय राऊत म्हणतात.